तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी वर्ग 8वा यामधली अन्नजाल 17वी कविता ही बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण लेखकाचा परिचय घेऊ, त्यानंतर आपण कविताला सुरुवात करू. तर पहा, हर्ष सदाशिव परचुरे 1979 प्रसिद्ध कवी व लेखक. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितींचा अभ्यास करण्याची गरज जाणवली. म्हणजे पहा, लेखक एक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात डोंगरामध्ये राहून तिथल्या प्राण्याविषयी, तिथल्या सहानुभूती, प्राण्याची सहानुभूती, पक्ष्यांची सहानुभूती, त्या वातावरणात वावरणारे प्राणी जीवजंतू आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती आपले कवी या कवितेच्या सहाय्याने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. प्लस आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया याचा परिस्थितीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलाच. कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेले गद्य आणि पद्ये लेखनाची आवड पुढे वाढत गेली. वर्तमानपत्रातून भटकतीवर लिखाण केले. पुढे उलाचे श्लोक हे परिस्थितीचा आगळा वेगळा लेखन त्यांनी केले. आज ते त्यांच्या काव्यभूषणाचे काव्यावरील अभ्यास व व्याख्याने हे उलाचे श्लोक यासाठी ओळखले जाते. पहा, कवी म्हणतो की त्यांना कवीचं जे लिखाण आहे हे कॉलेजच्या जीवनामध्ये कविता, पाठ्यक्रम, अभ्यासक्रम, वर्तमानपत्रातून आलेला लेख यावर त्यानं खूप मोठा अभ्यासक्रम रचलेला आहे. त्या जीवनामध्ये खूप मोठ्या काही गोष्टी त्यांना अनुभवल्या आहेत. त्यामधून परिस्थितीमध्ये कशा स्वरूपात आपण वावरतो, त्यामध्ये आपण कशा स्वरूपात इतर प्राण्यांना कसं लेखतो हे पण कवीला आपल्याला सांगायचं आहे. जर आपण कवितेतली काही मध्यवर्ती कल्पना आहे ती आपण कवितेतली बघणार आहोत. पण निसर्गाचे सर्व सजीव आणि निसर्ग जिवंत परस्पर संबंध असतो, पण उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत जातात. जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्नसाखळ्या तुटत गेल्या. निसर्गाने अन्नजाल निर्माण केली, म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला. पहा, कवी म्हणतो अनेक प्राणी एकमेकांना अवलंबून होते. म्हणजे एक प्राणी इतर प्राण्यांना खाऊन त्याचा जीव जगतो, पण हळूवार प्राणी एकमेकांना जीव खाल्ल्यानंतर हळूवार या निसर्गातले जे प्राणी आहेत हे हळूवार संपुष्टात येतील. त्यामुळे अन्नजालातल्या काही जीवातील नष्ट झालेले आहेत, पण तरी अन्नजाल पूर्ण नष्ट होत नाही. मात्र हे कमकुवत नक्कीच होईल. कवी म्हणतो की एक जीव दुसऱ्या जीवाला खाल्ल्यानंतर ही अन्नजाल म्हणजे जीवजंतू जे आहेत ह्या हळूवार या सृष्टीवर नष्ट होतील. उलाचे श्लोक मधून घेतलेल्या पद्यांचा सार म्हणजे आहे ही कविता. लेखक म्हणतो एक उलाचे श्लोक म्हणजे यामधून घेतलेली ही आपल्या पद्यांचा सार आहे. तर यामध्ये आपण काय करू आता विद्यार्थी मित्रांनो, आपण कविताला सुरुवात करू. तर लक्ष द्या, सर्वप्रथम आपण वाचन घेऊ, त्यानंतर आपण कविताला सुरुवात करू, म्हणजे समजून घेऊ. कडीस जोडी तुझ्या कडीला, मनुष्य बनवतीस साखळीला, जरी तोडले त्यातल्या मधल्या कडीला, तरी भंगून जाई संपूर्ण माळा. पहा कसे कोळी विणतच जाळे, धाग्याच एका बहु जोडल्यास बहुतास त्या जोडले कितीक, बिघडते न जरीही तुटले अनेक. एकीच खाई दुजी प्राणी जात, दुजीच तिसी असे साखळीत, जरी का दुजी जास्त मेली समस्त, उभी साखळी होऊन जाई नष्ट. निसर्ग नारायण देखील अन विणली अन्न जालीस, पाहे जरी प्राणी जात कितीक लोपले रे, तरी टिकून महाजाल राहे. तगले असे महाजाल रेती, तरी जाते शेण होते, मारित जात बहु प्राणी जात, तुटून संपले रे चालते पुढती. पहा, कवी आपल्याला सांगतो की काही जीवनामध्ये एक प्राणी एकमेकांवर अवलंबून असतो. जसं आपण पाहतो एखाद्या तलावामध्ये एखादा बेंडोक असेल, तो काय करतो छोट्या छोट्या किड्यांना खातो आणि उदरनिर्वाह त्याच्यावर करत असतो. पण काही काळानंतर बेंडकाला खाणारा प्राणी म्हणजे बेंडकाला काय करतो, साप खातो. म्हणजे साप पण खातो त्याला, आणि सापाला म्हणजे बेंडक खाल्ल्यानंतर साप खातो आणि सापाला पण काही पक्षी भक्षण करतो, म्हणजे गरुड सापाला पण भक्षण करतो. म्हणजे कवीला सांगायचं आहे की एक प्राणी इतर प्राण्यांना खातो आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतो, पण हळूवार जर एक प्राणी असा नष्ट होत गेला तर हे अन्नजाल नक्कीच या निसर्गामधून कमकुवत होईल. म्हणजे हे प्राणी या निसर्गामधून कमकुवत होतील. तर पहा, कडीस जोडीने तुझ्या कडीला, मनुष्य बनवतीस साखळीला, जरी तोडली त्यातल्या मधल्या कडीला, तरी भंगून जाई संपूर्ण माळा. पहा, कवी म्हणतो एक कडी जर आपण एखादी कवीने असा सार सांगितला की निसर्गाच्या जीवसृष्टीमध्ये आपण एखादी साखळी तयार केली की एखादी फुलाची माळ तयार केली, पण त्या माळीतले जर आपण कुठला एक साखळ कडी सोडून एक पूर्ण साखळी तयार होती, पण त्या साखळीमधली कवी म्हणतो की एक कडी जर आपण तुटली तर पूर्ण साखळी ही नष्ट होऊ शकते. त्याप्रमाणे जर आपण एका माळातलं एखादं फूल काढलं तर ते फुलाची माळ पूर्ण विस्कटून जाते, म्हणजे त्या माळेला काही महत्त्व राहणार नाही. कवीला ते सांगायचं की एक प्राणी नष्ट झाल्यानंतर त्या प्राण्याला जे खाणारा प्राणी दुसरा तो सुद्धा नष्ट होईल. म्हणजे एकावर अवलंबून असणारे अनेक प्राणी असतात, त्या प्राण्यामधून हळूवार ती साखळीसुद्धा भंगून जाईल, म्हणजे नष्ट होऊन जाण्याचा प्रयत्न निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
पहा हे कसे कोळी विणतात जाळे, धाग्याचे एका बहु जोडल्यास बहुतास त्या जोडले किती, बिघडून न जाता तुटले अनेक. कवी म्हणतो की एक धागा, एक कीटक म्हणजे कोळी हा कीटक आहे. काय म्हणतो कवी, हा कोळी काय करतो, एक फांज विणतो आणि फांजातून अनेक प्राणी त्याच्यात म्हणजे छोटे छोटे किडे येऊन त्यात थांबतात, म्हणजे अटकतात त्याच्या फांजात. मग अटकल्यानंतर काय कवीला सांगायचं की तो त्याला भक्षण करतो, म्हणजे त्याचं ते अन्न आहे, जे अन्न आहे तो काय करतो, एक फांस तयार करतो, त्या झाडाला फांस तयार करून करतो, छोटे छोटे कीडक त्याच्यात अटकतात. आणि अटकल्यानंतर कवी म्हणतो की ते कीडक काय करतो, ते दुसरा जो त्यानं फांस तयार केलेली आहे तो कीडक त्यांना भक्षण करतो. पण त्यांनाही भक्षण करणाऱ्या एखाद्या कीडकांना भक्षण करणारी पाल असती, ती पालसुद्धा त्यांना भक्षण करते. आणि त्या भक्षण केल्यानंतर काय करतो, तो पालीला पण भक्षण करणारा साप असतो. म्हणजे अनेक प्राणी एकमेकावर अवलंबून असतात. पण निसर्गामध्ये एक प्राणी नष्ट झाल्यानंतर त्या दुसऱ्या प्राण्याला नेमकी कमतरता, त्याच्या अन्नाची कमतरता ही नक्कीच जाणवल. कवी म्हणतो एका कडीस अनेक कड्या अवलंबून असतात. एक कडी तुटल्यानंतर पूर्ण कडीवर अवलंबून राहणारी एक एक कडी, त्या निसर्गामधून एक एक प्राणी नष्ट झाल्यानंतर आपल्याला पूर्वीच्या काळात जसे प्राणी आपल्याला दिसत होते, कवी म्हणतो ते आजसुद्धा आपल्याला दिसत नाहीत. कारण या निसर्गामध्ये हे जे प्राणी आहेत हे एकमेकावर अवलंबून असल्यामुळे हे आपल्याला नक्कीच कमकुवत व्हायला किंवा कमी झालेली आपल्याला दिसतात. जे पूर्वी काळात जे प्राणी आपल्याला दिसत होते ते आता कोल्हा, लांडगा, ससा हे प्राणी खूप दुर्मिळ भागात आपल्याला पाहायला मिळतात. रेग्युलरसाठी हे आपल्याला प्राणी कवी म्हणतो पाहायला मिळत नाहीत. म्हणजे याचं नष्ट होतं, हे कुठेतरी नष्ट झाले, हे काय कशामुळे नष्ट झाले हे कवीला शोधायचे आहेत. एकीच काही दुजी प्राणी जात, दुजी तिची अशी साखळी येत, जरी का तुझी साथ समस्त मेली, तरी उभी साखळी होऊन जाई नष्ट. कवी म्हणतो की एक प्राणी खातं, एक दुसऱ्या प्राणी खातो आणि दुसरा काय करतो, तिसऱ्या प्राण्याला खातो आणि तिसरा प्राणी चौथ्या प्राण्याला खातो. पण काय होतं, एका प्राण्यामुळे दुसरा प्राणी खातो आणि दुसऱ्या प्राण्यामुळे तिसरा प्राणी खातो. सर्व प्राणी जर एकमेकांना अवलंबून राहिले, काय करेल, हळूवार हे समस्त परिवार सगळा नष्ट होईल. म्हणजे जीवामध्ये जे उभी असलेली जी साखळी आहे होऊन जाईल नष्ट. म्हणजे जी आपल्या जमिनीवर जे असणारे प्राणी आहेत, या भूभागावर जे प्राणी आहेत, हे हळूवार एक एक प्राणी म्हणून संपूर्ण प्राणी हे नष्ट होतील. कवी काय म्हणतो, एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांना खातो, दुसरा प्राणी तिसऱ्यांना खातो. पण जर पाल आहे, ती पाल काय करतो, या कोळीसारख्या कीटकाला खातो आणि पालेला काय करतो, साप खातो. आणि सापाला कवी काय म्हणतो, त्याला गरुड भक्षण करतो. म्हणजे जसे प्राणी आहे, जे छोटा प्राणी असेल, समजा एखादा ससा असेल, सशाला काय करतो, लांडगा खातो आणि लांडग्याला वाघ खातो. म्हणजे असे प्राणी कवी म्हणतो हळूवार या जीवनसृष्टीमधून नष्ट होत झाले. पण याच्यात पण काही मानवाने हस्तपात केलेला आहे. मानव पण काही प्राण्यांना दोष म्हणून प्राण्यांना मारत आहेत, हे पण कवीला आपल्याला सांगायचं आहे. निसर्ग नारायण देखील हे अन्न विणलेले अन्न जालीस, पाहे जरी प्राणी जात कितीक लोपर्या रे, तरी टिकून महाजाल रे. कवी म्हणतो की निसर्ग नारायण म्हणजे ईश्वराने ही पहिली गोष्ट जाणलेली आहे. ईश्वराला सर्व काही माहीत आहे. कवीला सांगायचं की ईश्वराला सर्व काही माहीत आहे, की निसर्ग नारायण सर्व जाणलेलं आहे. निसर्ग नारायण म्हणजे ईश्वराला या जमिनीवर जे काय होणार आहे, ही जमीन कशा स्वरूपात आपल्या विश्वाच्या भंगाडामध्ये जाणार आहे, लोक यांना कशा रूपात दुष्परिणाम याच्यावर करणार आहेत, हे आपल्याला कवीला सांगायचं की ईश्वराने हे जाणलेलं आहे. ईश्वर काय म्हणतो, एक अन्न इतर अन्नाचं साधन होतो. म्हणजे एका प्राण्याला दुसऱ्या प्राण्याचा तो लिवाला म्हणजे त्याचा अन्न असतो. पण यामध्ये काय म्हणतो, निसर्ग नारायणांना मानवाने पण हस्तगत केलेली आहे. काही मानवांनी पण याच्यामध्ये प्राण्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार या जीवजंतूमध्ये खूप मोठी तफावत या भूभागावर आपल्याला जमिनीवर पाहायला येतो. निसर्ग नारायण या गोष्टीमध्ये म्हणजे मानवाने काही हस्तगत करू नये, कारण या जीवजंतूला काही विजा पोहोचू नये, म्हणजे त्यांना मारहाण करणं हे चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी काळात आपल्याला या जमिनीवर अनेक प्रकारचे प्राणी पाहायला मिळायचे. ससा मिळायचा, लांडगा मिळायचा, कोल्हा मिळायचा, हरण मिळायचं, हत्ती मिळायचा, सिंह मिळायचं, वाघ मिळायचा. असे अनेक प्रकारचे प्राणी आपल्या नजरेसमोर आपल्याला कधीमधी पाहायला मिळायचे. पण कवी म्हणतो आता ही कुठंतरी कमकुवत, म्हणजे ही प्राणी कुठंतरी साखळी याची तुटत चाललेली आहे. म्हणजे प्राणी हळूवार कुठंतरी आपल्याला कमकुवत होत जाईल. काय करतात लोक, काय करतात, यांना जे लोक असतात, आपण पाहतो काही खेड्या भागात, हे लोक काय करतात, यांना शिकारी करतात, या प्राण्यांना मारतात आणि स्वतःचं अन्न म्हणजे हे प्राण्यांचं अन्न आपलं नसताना ते काय करतात, स्वतः भक्षण करतात. त्या प्राण्यांना मारतात आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात. पण कवीला सांगायचं आहे की या प्राण्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करणं हेच कुठंतरी आपण चुकीचं आहे. कारण प्राण्याचं जे अन्न आहे ते आपण अन्न ते शोधणं किंवा आपण ते अन्न आपण त्यांना मारणं किंवा त्यांना विजा करणं, आपलं अन्न म्हणून त्यांना भक्षण करणं हे कुठंतरी चुकीचं आहे, हे कवीला आपल्याला सांगायचं. तगले असे किती महाजाल तरी न जाना ते शेण होते, मारित जात बहुप्राणी जात, तुटून संपले ते जाल पुढती. कवी म्हणतो की महाजाल,
तगले असे की महाजाल की अनेक जीवजंतू आहेत, याच्यात मानवाने काय केलं, हस्तगत केलं. प्राणी जातमध्ये आपण काय केलं, मानवाने त्यात हस्तगत केलं. आणि या जीवसृष्टीमध्ये अनेक प्राणी आहेत, छोटे छोटे प्राणी, याच्यात पण मानवाने मारण्याचा प्रयत्न केला. आणि मानवाने काय करणं, याच्यावर स्वतःचं अन्न नसताना प्राण्याचं अन्न म्हणून आपले मानव पण त्या प्राण्यांना अन्न म्हणून भक्षण करतात. मग कवीला ते सांगायचं की या जीवसृष्टीमध्ये आपण मानवाने हस्तगत केलं नाही पाहिजे, कारण प्राणी हे एकमेकांचं अन्न आहे. ते एकमेकांचं अन्न असल्यामुळे त्यांना अन्न कुठेतरी कमतरता जाणवल. कवीला असं सांगायचं की एक साखळीचा कडी तुटल्यानंतर हळूवार एक एक कडी तुटत गेल्यानंतर पूर्ण साखळी ही या भूभागावर संपुष्टात येईल. म्हणजे जमिनीवर सगळी साखळी ही संपुष्टात येईल. कुठंतरी कमतरता आपल्याला हे जाणवल आणि कुठंतरी ही भूभागावर प्राण्याची आपल्याला कमतरता जाणवल. त्यानंतर ही कुठेतरी पृथ्वी नष्ट होण्याचा संकेत आपल्याला दाखवलेला आहे. हे निसर्ग नारायण किंवा ईश्वरानं आपल्याला हे सांगितलेलं आहे की मानवाने या गोष्टीमध्ये पहा, काही किडक दिसतो, ही छोटे छोटे किडे आहेत. हे काय करतात, हे छोटे छोटे किडे आपले याच्यावर उदरनिर्वाह करतात. पण याच्यावर या किड्यावर दुसरेही काही प्राणी आहेत ते सुद्धा उदरनिर्वाह करतात. जसं कवी सांगतो की बेंडक काय करतो, पाण्यातले छोटे छोटे किडे खातो आणि बेंडकाला काय करतो, साप खातो आणि सापाला काय करतो, गरुड भक्षण करतो. त्याचप्रकारे एक कोळी कीटक आहे, या कीटकाला काय करतो, पाल खातो आणि पाल्याला साप खातो आणि सापाला गरुड भक्षण करतो. कवीला ते संदेश द्यायचा आहे की या भूभागामध्ये त्यांचं अन्न आहे, त्या अन्नामध्ये आपण हस्तगत कधीही केलं पाहिजे नाही. कारण मानवाने जर हे प्राणी मारले तर आपल्या खेडेभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कानावर कुठे शब्द येत असतील, लोक काय करतात, तुमच्या शेतात आलेले जे प्राणी आहेत त्याच्यावर काय करतात, मारतात आणि मारल्यानंतर कुठेतरी ते लोक त्यांचे अन्न म्हणून ते त्यांना खातात. हे चुकीचं आहे. निसर्ग म्हणतो, कवी म्हणतो या निसर्गामध्ये ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. कारण निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या या निसर्गाचं रक्षण करतात. ते त्या निसर्गांच्या पालनपोषण करणारे जे जीवजंतू आहेत त्या जीवजंतूसाठी ते निसर्गातलं पालनपोषण होतं. कारण त्या जंतूचं उदरनिर्वाहाचं अन्न हेच प्राणी किंवा हेच उदरनिर्वाह करणारे पक्षी किंवा प्राणी असतात. यांच्यामध्ये आपण मानवाने कधीच हस्तगत केलं नाही पाहिजे. तर हेच कवीला आपल्याला संदेश द्यायचा आहे की एका जातीला आपण नष्ट केलं तर हळूवार सगळे प्राणी एकमेकांवर अवलंबून असणारे सर्व प्राणी हळूवार नष्ट होतील. तर पहा, आपण कविता इथं आपली समाप्त होती. तर होमवर्कमध्ये आपल्या कवितेचे 5 प्रश्न आहेत. हे 5 प्रश्न होमवर्कमध्ये मला लिहून, काही विद्यार्थ्यांना मागे चोच आणि चारा यामधलं काही होमवर्क मला पाठवलेलं नाही आणि होमवर्क ग्रुपवरही टाकलेलं नाही. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, या विद्यार्थ्यांना मला जर या कविताचं होमवर्क पाठवलं नाही तर मी तुमच्याशी सक्त कॉन्टॅक्ट साधीन आणि तुमच्याशी बोलणं करीन. सर्व विद्यार्थ्यांना माझी सूचना लक्षात आली असेल किंवा नसेल आली तरी त्यांना काळजीपूर्वक याचा वापर करा. आणि होमवर्कमध्ये मला चोच आणि चारा आणि अन्नजाल या 2 एक पाठ आणि ही कविता हे याचा आपल्याला पूर्ण सारांश तुम्हाला मला होमवर्कमध्ये लिहून पाठवायचं आहे. कशा स्वरूपात होतं. तर विद्यार्थी मित्रांनो मी आता इथं थांबत आहे.